नगरसेवकांनी डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितले अपभीती भर पावसात गरोदर मुलीस दाखल करून घेण्यास नकार. डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात धक्कादायक घटना घडली असून माझा फोन का उचलला नाही या क्षुल्लक कारणावरून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या साथीदारांसह डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आपल्या प्रभागातील गरोदर महिलेवर उपचार न करता दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यास सांगितल्याने शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना मारहाण केली. तर एका महिला डॉक्टरला देखील धक्काबुक्की करत अरेरावी दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. रुग्णालयातील हा सर्व प्रकार तेथील CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. दुसरीकडे रुग्णालयातील पीडित रुग्ण महिलेच्या आईने आपली अपभीती सांगितली. पीडित रुग्ण महिलेची आई साधना कारंडे यांनी अपभीती सांगताना म्हटलंय की माझी मोठी मुलगी गरोदर होती. सोनोग्राफी आणि इतर सर्व तपासण्या केल्यानंतर आम्ही तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेलो. आम्ही डॉक्टरांना पावसामुळे उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती असल्याचं सांगितलं, पण त्यांनी उपचार करण्यास नकार दिला. त्यांनी तिला सायन रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं. आम्ही डॉक्टरांना विनंती केली की रस्त्यावर पाणी साचलंय, त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात पोहोचायला अनेक तास लागतील. माझ्या मुलीचा जीव धोक्यात असल्याचं सांगून तिची प्रसूती तिथेच करण्याची वारंवार विनंती केली. आम्ही डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पुन्हा पुन्हा विनवण्या केल्या, पण त्यांनी नकार देत तिला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा आग्रह धरला आणि त्यामुळे आम्ही नगरसेवकांना फोन करून घटनेची माहिती दिली. माझ्या मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर होती. अशा परिस्थितीत काय करावं हे आम्हाला सुचत नव्हते, म्हणून आम्ही दादांना फोन केला. तर अशा अवस्थेत तिला दुसऱ्या रुग्णालयात कसे हलवायचे असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. रुग्णाची एवढी गंभीर अवस्था असतानाही रुग्णालय उपचार का नाकारत आहे या संदर्भाने जाब नगरसेवकांनी विचारल्याचं पीडित तरुणीच्या रुग्णाच्या आईने म्हटलेलं आहे. माझं नाव साधना कारंडे. काय झालं होतं? काय प्रकार आहे? माझी 5:45 वाजल्यापासून माझ्या मुलीला मी सोनोग्राफी करायसाठी गेली. सोनोग्राफीमध्ये मी पोरगीची क्रिटिकल आहे म्हणून मी हॉस्पिटलला गेली. हॉस्पिटलला सांगितलं का त्यांनी तपासल्यानंतर सांगितलं का मुलगीची कंडिशन खूप खराब आहे. तर कंडिशन खराब आहे तर मग म्हटलं मॅडम तुम्ही ट्रीटमेंट करा काहीतरी. तर मग आमच्याकडे बेडच नाही आहे. त्यांचा आम्ही जसं 6 वाजल्यापासून आम्ही तिथे जेव्हा गेलो आहे तेव्हापासून त्यांनी एकच टप्पा धरलेला, तुम्ही सायनला घेऊन जा, इथं बेड नाही आहे, ऑक्सिजन लेवल नाही आहे, तुम्ही सायनला. मी रिक्वेस्ट केली त्यांना, पाया पडलं का मॅडम आमची कॅपॅसिटी नाही आहे तेवढी, बाहेर आम्ही प्रायव्हेटमध्ये पण जाऊ शकत नाही आणि सायनला पूर्ण सायन डुबलेलं आहे. 4-5 घंटे जाणार आणि तोपर्यंत माझ्या मुलीचं काय झालं असतं तर आम्ही काय करू शकतो मॅडम? तुम्हीच सांगा. आम्ही डॉक्टरांना आम्ही देव मानतोय, तुम्ही देवासारखे तर तुम्ही आम्हाला काय पर्याय सांगा. आम्हाला तुम्ही 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत माझ्या पोरगीला तडपडत ठेवली त्या लोकांनी, पण त्यांनी काय ट्रीटमेंट पण केली नाही आणि बेडच नाही म्हणून सांगितलं. म्हटलं एक नॉर्मल डिलिव्हरीची पेशंट होती, ठीक आहे म्हटलं आम्ही 1 तास थांबतो. एक लेडीज म्हणजे ऑक्सिजन म्हणजे त्या मुलाला जर ऑक्सिजन लेवल नसेल पाहिजे असेल तर मग म्हटलं माझ्या मुलाला मिळेल, माझ्या नातीला मिळेल. तुम्ही इथं पण मला इथंच सीझर करायचं आहे आणि मला इथंच ठेवायचं आहे माझ्या मुलीला, कारण का आमची कॅपॅसिटी नाही आहे. पुढे काय झालं मग? तुम्ही काय केलं पुढे? मग पुढे त्यांना आम्ही रिक्वेस्टच करतो. ती लोक बोलतात सायनलाच घेऊन जा. 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत त्या लोकांनी एकच टप्पा ठेवला, तुम्ही इथेच काहीच नाही. नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कॉल केला होता, काय नेमकं घडलं पुढे? नंतर मग मला त्यांनी पर्यायच नाही, ते नाहीच बोलायला लागले म्हणून दादांना फोन करायला लागले. मी दादांकडं खूप रडली. दादा असं बोलतात का सायनला घेऊन जा, पण सायन पूर्ण डुबले तर आता मी मुलीला काय करू? माझी पुरीचा जीव मध्येच रस्त्यात काय झालं तर मी काय करू? तर मग दादा बोलले का जी डॉक्टर असेल, मॅडम असतील, सर असतील त्यांना फोन द्या. ती लोक फोन पण घ्यायला तयार नाही. पण तुमचा आवाज आहे त्या ठिकाणी, तुम्ही स्पष्ट बोलताय की तुम्ही दादा खूप डेंजर आहेत, दादाच्या नादी लागू नका, आणि त्या डॉक्टरला तुम्ही पण झटापटी करताय. नाही, झटापट नाही केलेलं आहे. दादांनी जेव्हा दादा त्या मॅडमशी बोलतायत दादा, तर त्या मॅडम ऐकायला तयार नव्हत्या, ती फोनवरतीच बोलत होत्या. तर दादाने केलं माझ्याशी बोला मॅडम, तुम्ही फोन नंतर बोला, मला CM मॅडमचा कुठला नंबर द्या. ते दादा बोलतायत त्यांच्याशी. दादा अश्लील शिवाय एका महिला डॉक्टरला देतात, त्या तुमच्या समोर देतात, हे योग्य वाटलं का तुम्हाला? योग्य नाही वाटलं, पण माझी मुलगी तडपडत होती ना, ते तुम्ही बघितलं नाही. माझ्या पोरीचा जीव गेला असं ते तुम्ही बघितलं ना. दादाने माझ्या मुलीला बघितलं, बेडवरती माझी मुलगी तडपडते. तुम्ही सायनला घेऊन जा दादा बोलताय. सायनला घेऊन जाण्याची परिस्थिती डॉक्टर नव्हतीच. आता कुठल्याही पद्धतीची सुविधा जी आहे त्या ठिकाणी नाहीये.
आणि तुमचे दादा या ठिकाणचे नगरसेवक आहेत. हा. 30 वर्ष नगरसेवक आहेत, तुम्ही स्वतः त्या हो, ठिकाणी सांगतायत. हा. मग एवढ्या वर्ष का सुविधा झाली नाही त्या हॉस्पिटलमध्ये? मग दादांनीच तर त्या ऑक्सिजन लेवलच्या पेट्या कोणी सुविधा केल्यात. दादांनीच आपल्या एकनाथ शिंदे सरांना मग आपल्या याला त्या लोकांनी त्यांनी दादांनीच रिक्वेस्ट केली म्हणून ते दादा पेट्या गेल्यात ना ऑक्सिजनच्या डिलिव्हरीचे. आता इकडे नेले, कल्याणला नेले दादांनी. मग शेवटी सीएम मॅडमला कुठला फोन केला आणि दादांनी हे करून मग ते कल्याणला का नेलं नाही? कल्याणला पण होतं की ना, मग सायनच का तुम्ही धरलं? मला एवढं सांगा, सायनच का पकडलं?